दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक रोडच्या जेलरोड परिसरात जुन्या वादातून एका फळ विक्रेत्यावर धारधार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 13 जुलैला रात्री घडली। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6 संशयितांना अटक केली असून मंगळवारी आरोपींची परिसरातून धिंड काढत गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगरचाळ, कॅनॉल रोड येथील रहिवासी आणि फळ विक्रेते इम्तियाज इसरार खान यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। इम्तियाज आणि त्यांचा धाकटा भाऊ आवेश खान हे नोटप्रेस परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करतात। सुमारे 2 महिन्यांपूर्वी आवेश खान यांचा काही संशयितांशी किरकोळ वाद झाला होता। त्याच वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे। रविवारी रात्री इम्तियाज खान हे आपल्या 5 वर्षीय मुलीसाठी औषध घेण्यासाठी जेलरोडवरील कैलासची सोसायटीतील दुर्गा मेडिकल येथे गेले असता तेथे आलेल्या संशयितांनी जुन्या वादाची कुरापत काढत शिवीगाळ केली। त्यानंतर याला जीवे मारा असे म्हणत धारधार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। हल्ल्यातून बचाव करण्यासाठी इम्तियाज खान यांनी घटनास्थळावरून पळ काढला, मात्र आरोपींनी धारधार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन त्यांचा पाठलाग केला। जेलरोडवरील पाण्याच्या टाकीजवळून मटन मार्केटच्या दिशेने धावत गेल्यानंतर तेथे नागरिकांची गर्दी झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सोहेल सलीम पठाण, अभिजित दीपक साळवे, निलेश बापू क्षीरसागर, आकाश उत्तम केळे, राहुल राजू हुडेकर आणि प्रेम अशोक डोळस यांना अटक केली। पोलिसांच्या माहितीनुसार संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। मंगळवारी पोलिसांनी आरोपींनी दहशत निर्माण केलेल्या दुर्गा मेडिकल, कैलाची सोसायटी, जेल रोड, पाण्याची टाकी आणि कॅनल रोड परिसरातून संशयितांची धिंड काढली। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, वाळके उगले, गौरव साळवे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। यापूर्वीही उपनगर पोलिसांनी हद्दीतील टवाळखोरांविरोधात विशेष मोहीम राबवत कारवाई केली होती। या ताज्या कारवाईमुळे जेलरोड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात दगडफेक आणि दहशत माजविणाऱ्या इतर टवाळखोरांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही गुन्हेगारी प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आणि निर्भयपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड।